बापूचा ताण. ती हॅलो. भाकरी पण तुम्हाला आवडते तिची. हा श्री श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. कशा आहेत? मस्त. तुम्ही कसे आहेत? बरी आहेत. तुमची तब्येत बरी नव्हती ना, म्हणून मग म्हटलं तीनच रिंग वाजवून कट केला स्टार्टिंगचा. म्हटलं यांना नाही बरं नाही, आता नसेल ना तर बरी आहे ताई. तेव्हा बरं. एकदम मला सर्दी खोकला, हा, मुंबईतला तेच पाऊस. मग त्या हम्म. ऐकत होते ते. मी तेच म्हटलं यांना बरं नाहीये, मग म्हणून मग कट केलेला. आणि नंतर मग हेच झालं. बरं ताई, मी पुण्यातून बोलतेय. हो हो. माझे दोनदा तुम्हाला मी कॉल केलेला, 2 वेळा झालंय आपलं बोलणं. म्हणजे अनुभव आलेत ना मी तुमचे. अनुभव सांगितलेले आहेत 2दा. हा हा. ते त्याच्यातला माझा हेपिटायटिसचं काय सांगितलं होतं ना मागे काहीतरी. अ हेपिटायटिस बी चं सांगितलं होतं हो ना. हो हो हो, हा हा. तेच मी ते अनुभव सांगितले, म्हणजे तेव्हा सांगितलेला. मग तुम्ही पटनाच्या त्या दादांचा नंबर दिलेला. त्या मी कॉल वगैरे केले, त्यांच्या वडिलांशी वगैरे पण बोलले. कुठल्या ताई? पटना का कुठला एक होता बघा मुलगा, की ज्याच्या वडिलांना हेपॅटायटिस बी झालेलं, आणि मग त्याला स्वामी वगैरे दर्शन द्यायचे. हा हा, दिल्लीचा. हा, दिल्लीचा. हा मग हा. त्यांचा नंबर दिला मी, तुमच्याकडून मागून घेतलेला ना. मग फोन वगैरे पण केला, त्याच्या वडिलांशी पण बोलले मी. अच्छा अच्छा हा, अच्छा अच्छा. मग त्यांनी सांगितलं की बाबा मी असं असं सेवा, म्हणजे स्वामींच्या ह्याने वगैरे व्यवस्थित झालं वगैरे असं. हा हा हा. मग मी तेव्हा तुम्हाला म्हटलेलं पण की केंजळे दादांकडून सेवा घेतली म्हणून. हो हो हो. हा, मग केंद्रीय दादांकडून सेवा घेतली. सेवा पण चालू होती माझी, म्हणजे हम्म, आहे अजून, थोडी थोडी करते मी. हम्म. तर वर्ष झालं आता ह्या गोष्टीला. तर हा. अजून त्यांना वर्षभरात काहीच त्रास झालेला नाहीये. अरे वा, किती छान एकदम वाटतं ताई. ठणठणीत व्यवस्थित आहेत, म्हणजे असं काहीच नाही. आता फक्त मला म्हणजे अगदी तुम्हाला सांगायची खूप घाई झाली. म्हटलं किती दिवस झाले ताईंना मी अनुभव शेअर नाही केला. हा तर त्यांना फक्त आता मी मागे लागले की एकदा फक्त आपल्या समाधानासाठी फक्त चेक करा की हा. क्लिअर आहे म्हणून. म्हणजे आपण पण, म्हणजे मी स्वतः स्वामींना म्हटलेलं की माझं हे क्लिअर झालं की मला दोघांनी येऊन आम्ही तिथे बेसनाचे लाडू हे करणार आहे. पण मला अक्कलकोट. म्हटलं एकदा फक्त चेक करा. पण मला राहवलं नाही की मी तुम्हाला सांगते. म्हटलं की 1 वर्ष झालं की काही नाही, त्रास अजिबात नाही. अरे वा. पण ना तरी डॉक्टरांचं एक हे घ्यायचं. हा, नाही, त्यांना म्हटलं एकदा चेकिंग करून या. हम्म. म्हणजे आपल्याला फक्त कळलं पाहिजे की रिपोर्ट नॉर्मल आहे, म्हणजे नाहीये. कारण त्या दादांनी सांगितलेलं दिल्लीच्या, की त्यांनी चेक केलं ना, तर त्यांचा रिपोर्ट, म्हणजे ते डॉक्टरच स्वतः म्हटले की तुम्हाला नाहीच आहे, हो तुम्ही ना? काही औषधं घेऊच नका म्हणून. मग सेवा काय मग काय केली होती ताई? दादांनी एक मंत्र दिलेला, तो 7 वेळा म्हणायचा होता. हा, कोणता मंत्र काय सांगू शकता? एक मिनिट हा. हम्म. श्री स्वामी समर्थ. ओम अघोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोर तरभ्य सर्वभ्य सर्व शरोभ्य नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्यः. अच्छा अच्छा. हा, हा होता मंत्र. हा हम्म. जवळजवळ 7 वेळा म्हणायचा होता. परत घोर अष्टक होतं, हा. मारुती स्तोत्र होतं. घोर अष्टक नव्हतं, आपलं कालभैरव अष्टक होतं. अच्छा. हा. म्हणजे बरीच सेवा होती ती. मग मी हम्म. ती म्हणजे 2 टाइम करायची होती ती सेवा. बरं. हा हा हा. मग मी सकाळ संध्याकाळ केली, म्हणजे बरेच दिवस केली. आता मी थोडं थोडं कमी झाली म्हणजे ती सेवा, हा. की म्हणजे आता बाकीच्या सेवा पण करतेय ना थोड्या थोड्या. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे मग ते पण करते. म्हणजे तारक मंत्राचं पाणी वगैरे ते त्यांना देतच असते, मधनं अधनं चालूच वय आहे म्हणजे किती आता. आता ताई मिस्टरांचं? त्यांचं 57 असेल, 57-58 आहे. हा, आणि काय त्रास होत होता त्यांना? काही नाही, फक्त पायाला सूज आलेली. अच्छा. ते कोरोनामध्ये त्यांना त्या लस वगैरे दिल्या नाही का. मी म्हटलं कोरोनामध्ये त्यांना जास्त डिटेक्ट झालं म्हणून ते आयसीयू मध्ये वगैरे ठेवले. हो ना हो मग ना. आम्हाला ते बऱ्याच स्वामींच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित झालं. मग मे बी तेव्हा तिथं काय झालं असेल तर काहीच सांगता येत नाही. हो हो, खरंय हा, खरंय खरंय. त्याच्यामुळे मग, पण म्हणजे असं काहीच त्रास झाला नाही त्यांना आता. म्हणजे आता ओके ते एकदम. अरे परवा वा. सासूबाईंबरोबर गेलेले डॉक्टरकडे, तर तेव्हा डॉक्टरांना म्हटले नुसते माझी शुगर तर चेक करा. तर शुगर, डॉक्टर म्हटले तुम्हाला शुगर हा प्रकारच नाहीये, कसं काय म्हणताय तुम्ही शुगर आहे. अय्या. म्हटलं काय खरं नाही किती म्हटलं. छान वाटतं ना ताई असं हा ऐकून. ना, खूप अशी म्हणजे असं खूप सगळी दिवसापासून आहे. सांगायचं होतं. मी अनुभव नेहमीच ऐकत असते तुमचे. हा. आणि
तेच मग आता फक्त मला एकदा जाऊन चेक करायचंय, म्हणजे त्यांना म्हणणार आहे एकदा चेक करून या हां, आपल्या याच्यासाठी बरोबर. फक्त. आपल्या समाधानासाठी. हा, मग बाकी केंजळे दादा आमच्या घरी पण येऊन गेले ताई. वाह! किती छान हो ताई. इथे भाग्यवान आहात येतात तुम्ही. ना शंकर महाराज मठात, मग तसंच इथे माझ्याकडे पण आले. मला इतकं बरं वाटलं, म्हणजे मी त्यांना म्हणजे त्यांना 2 महिन्यात एकदा भेटले नाही ना तर मला फार कसतरी होतं. आता 2 महिने झाले मी भेटली नाही. मला म्हणतात, अगं ताई कशाला येतेस तू, एवढ्या लांब गाडीवर येतेस येते. म्हटलं नाही दादा, मला तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा डोक्यावर हात ठेवतात ना दादा आणि बोलतात ना, म्हणजे हां, असं पप्पांची आठवण येते, की म्हणजे असं बरोबर. खूप बरं वाटतं त्यांच्याशी बोललं तर. खरंय, आणि मग खरंय. फोन करायचा म्हटलं तरी टेन्शन नको. दादांना खूप फोन येतात. कोणाचे बरोबर. महत्वाचे असतात. आपण नको डिस्टर्ब करायला. त्यामुळे बरोबर. नाही करत मी. मी स्वतः जाते तिथे असं आहे. आणि आता रिसेंट अनुभव मी आता गेल्या महिन्यात ना हां. गावाला गेलेली देवाला. तर मी गाडीहून पडले. अरे बापरे! असं गुडघे वगैरे थोडेसे दुखत होते, म्हणजे गुडघ्यावर पडले, पण जास्त काही लागलं नाही मला. गुडघे दुखले तेवढे तेवढे तर होणारच. हां, आणि बरोबर. त्याच्यानंतर 8 दिवसात मी परत घरात लादीवर जोरात आपटले. अरे, अरे! खूप काय जोरात आपटले, ताई. म्हणजे इतका आवाज झाला आणि डोक्यातून रक्त वगैरे, आणि 5 मिनिटं मी असे अनकॉन्शियसच झालेले. बापरे! आणि मग बापरे! डॉक्टरकडे वगैरे गेलं आणि मला असं इतकी चक्कर, म्हणजे असं पूर्ण गर 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 गर, असं जसं आपण चक्रात बसल्यावर कसं हो, हो, फिरतं, हो. एकदम गोल-गोल. एकदम तेवढं असं फिरायचं. आता बापरे! म्हटलं काय खरं नाही, काय करावं, काय करावं. बापरे! मग केंजळे दादांना सांगितलं. केंजळे दादांनी सेवा दिलीये मला, ती हां. करतेच आहे. आणि शिवाय मी स्वतः म्हटलं, की बाबा मला सगळे म्हणायला लागले, की ते हे करून घ्या, सीटी स्कॅन. मला सिटी इतकी स्कॅन. हां, भीती हां, वाटते. हां. मी म्हटलं स्वामींना म्हटलं, की स्वामी मला नको ते सीटी स्कॅन वगैरे करायचं. मी 11 दिवस 11 वेळा घोरकष्टोधरण स्तोत्र म्हणेन. माझं सीटी स्कॅन तेवढं टळू द्या. हां, हां, आणि हां. मग ते मेंदूच्या डॉक्टरांकडे गेले ना, तर ते म्हटले, की तुम्हाला जोरात मार बसला ना, तर ते कानातलं पाणी हललं. ते पाणी हलल्यामुळे तुम्हाला ती अशी पटपट अशी चक्कर येते. तर अच्छा. काही नाही म्हणे, तुम्ही गोळ्या घेतल्या ना, की ते होऊन जाईल म्हणून. अरे वाह! आणि मग ते माझं सीटी स्कॅन टळलं. म्हणजे मला इतकी भीती वाटते ना, मला असं वाटतं मी त्यात गेली, की माझा श्वासच कोंडून जाईल, असं एवढी भीती वाटते म्हणजे. पण स्वामींच्या आशीर्वादाने ते टळलं. बघा किती छान ना ताई. म्हणजे असं प्रत्येक वेळेस स्वामी आहेत आहे. म्हणजे बरोबर हां. आमच्या. खरंय, खरंय. इतकं म्हणजे मध्ये-मध्ये खूप असं थोडं लांब जायला लागलं ना, की तुमचे अनुभव कंटिन्यू ऐकले ना, की मी परत त्याच्यात नाही, स्वामींचं करायचं, पॉझिटिव्ह होऊन स्वामींचं जातात. करायचं. हां. आता सुद्धा दादांनी दिलेली सेवा करते सगळ्या मी. हो ना? हां, सुंदर. म्हणजे करायचं ताई. बरंच दिली आहे आणि सेवा मला सेवा करायला. केल्याने नक्की मेवा मिळतो. नुकसान कधी होत नाही. हां, ताई 1 मिनिट. हं. ताई इकडे घ्यायचा, मला तुम्ही उभी राहायची. मी शेअर करते हां ताई. हो, हो. हां. चालेल. मी श्री सांगते. स्वामी समर्थ. मी सांगते.